हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला हरभऱ्याची डाळीसोबत भोपळ्याचे कालवण बनवून दाखवणार आहे. अगदी इझी सरळ रेसिपी आहे, पण खायला खूपच यम्मी आहे, खूपच डिलिशियस आहे. भातासोबत पण सर्व करू शकता आणि भाकरी चपाती सोबत पण सर्व करू शकता. खूपच यम्मी लागते खायला. चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया. मी 1 कप हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि 3-4 तासासाठी भिजायला घातली होती आणि त्यानंतर मी चांगले धुवून घेतले. रात्रीभरासाठी पण भिजायला घालू शकता जर टाइम असला तर. आणि आता आपल्याला प्रेशर कुक करायचं हरभऱ्याची डाळीला. आता एक प्रेशर कुकर घेऊया. इथे मी एक कुकर घेतले आणि आता डाळ घालून घेऊया कुकरमध्ये. आणि यासोबत पाणी पण घालायचे आहे. आपण भिजायला घातले होते म्हणून एवढे जास्त पाण्याची गरज नाहीये. जेवढे डाळ आहे त्याचा लगभग डबल पाणी घालायची गरज आहे. आणि त्यानंतर घालूया थोडासा मीठ आणि थोडासा हळद. जास्त मीठ घालायची अजिबात गरज नाहीये. अर्धा टीस्पून मीठ घातले मी आणि 1/4 टीस्पून हळद पावडर घातले. थोडासा मिक्स करून घेऊया आणि आता आपण झाकण लावून घेऊया आणि मीडियम हीटवर 2 ते 3 शिट्टी येईपर्यंत आपण कुक करून घेऊया. मीडियम हीटवर केले की 2 ते 3 शिट्टेपर्यंत कुक होईल, म्हणजे बरोबर शिजेल. हाय हीटवर केले तर 4 ते 5 शिट्टे येऊ द्यायचे. आणि तोपर्यंत बघा मी भाजी कापून घेतले. इथे बघा भोपळा कापून घेतले. माझ्या इकडे भोपळा अगदी कवळी होती म्हणून मी साल नाही काढले. जर थोडीशी मोठी असली तर साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर धुवून नंतर कापायचे. म्हणजे कापायच्या नंतर धुवायचे नाही, कापायच्या आधीच धुवायचे. आणि इथे घेतले मी एक मोठा साईजचा कांदा बारीक चिरून आणि एक मोठा साईजचा टोमॅटो घेतले मी. हा पण बारीक चिरून घेतले. आणि आलं लसणाचे ठेचा घेतले मी 1 टेबलस्पून फुल होईल. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आलं लसणाचे पेस्ट पण घेऊ शकता, काहीही हरकत नाही. आणि बाकी जे साहित्य लागणार आहे ते किचनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. चला मग बघूया. इथे सगळ्यात आधी कढाईमध्ये तेल घालून घेऊया. तेल कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, काही हरकत नाही. आणि तेल हलकासा गरम होऊ द्यायचे. त्यानंतर फोडणी टाकायचे. अर्धा टीस्पून जिरे घातले मी, अर्धा टीस्पून मोहरी घालते आणि इथे 2 ते 3 तेजपत्ते घालते आणि 2 ते 3 सुकी लाल मिरची आणि चिमूटभर हिंग. आता फोडणीला खूप छान तडतडू द्यायचे. खूप छान कलर ब्राऊन करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण कांदे घालून घेऊया आता. आता बघा कलर पण चेंज झालेला आहे फोडणीचा. आता मी कांदे घालून घेतले आणि कांद्याचा कलर थोडासा हलकासा ब्राऊन करून फ्राय करू आणि त्यानंतर आलं लसणाचा ठेचा घालून घेऊ. आता मी आलं लसूण घालून घेते. त्यानंतर चांगले परतून घ्यायचे थोड्या वेळासाठी, म्हणजे आलं लसणाचा कच्चा फ्लेवर संपला पाहिजे तोपर्यंत. आणि त्यानंतर घालूया टोमॅटो. टोमॅटो घातल्यानंतर मीठ पण घालायचे आहे. मी थोडा मीठ घातले आणि परत नंतर चेक करू आपण, जर लागलं तर परत अजून घालून घेऊया. आता थोडेसे पावडर मसाले घालायचे आहेत. अर्धा टीस्पून हळद पावडर घातले आणि 1 टीस्पून धने पावडर, चवीपुरती लाल तिखट आणि 1 टीस्पून कांदा लसूण मसाला. जर तुम्हाला काळा मसाला घालायचा आहे ते पण तुम्ही घालू शकता, नाहीतर गोळा मसाला पण घालू शकता, काही घालू शकता. आणि 1 टीस्पून करीब घालते मी काश्मीरी लाल मिरचीचा पावडर चांगला कलरसाठी आणि अर्धा टीस्पून गरम मसाला. गरम मसाला परत पण थोडासा घालायचा आहे शेवटीला. आणि खूप ड्राय वाटते, मी थोडंसं पाणी घालून घेते आणि चांगले मिक्स करून घेते. अजून थोडंसं पाणी घालते. हीट आता मीडियम नाही तर मीडियमपेक्षा थोडंसं कमी ठेवायचं. चांगले मिक्स करून थोड्या वेळासाठी मी झाकण लावून घेते, जोपर्यंत टोमॅटो छान सॉफ्ट नाही होत आणि मसाल्यामधून तेल सुटत नाही. बघा मित्रांनो, आता पाणी थोडंसं राहिलं पण तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे. आता मी भोपळा घालून घेते, दुधी भोपळा. भोपळ्यासोबत अजून थोडासा मी कुक करून घेणार आहे, असा पाणी टाकायच्या आधी. चांगले मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून घेऊया मीडियम टू लो हीटवर करून. 3 ते 4 मिनिटं झालेला आहेत असा वाफ करून. आता मी अजून एकदा चांगले हलवून घेते आणि त्यानंतर आपण त्याला पाणी घालून घेऊया ग्रेव्हीसाठी. म्हणजे ग्रेव्हीसाठी नाही, मेनली भोपळा शिजवायला थोडासा पाणी घालून घेऊया. म्हणजे आपल्याला डाळ पण घालायचं आहे. डाळ शिजते दुसरीकडे. डाळ घालायच्या आधी आपल्याला भोपळा लगभग 70 to 80% शिजवून घ्यायचे, म्हणून थोडासा पाणी घातले. आणि तोपर्यंत बघा डाळ पण शिजलेली आहे. एकदा चेक करून दाखवते तुम्हाला. मीडियम हीटवरती मी 3 शिट्टी काढून घेतली होती. आता बघा
इथे बघा डाळ खूप छान शिजलेली आहे. बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत भोपळा शिजवून घेऊया थोडासा. आता एकदा चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, भोपळा लगभग शिजलेली आहे. थोडासा बाकी आहे. म्हणजे की 80% शिजलेलीच आहे. आता चला डाळ घालून घेऊया. शिजलेली डाळ. पाणी फेकायचं नाहीये. पाणी पण घालूनच घ्यायचं आणि पाणी जर कमी झालं तर अजून थोडंसं पाणी घालू शकता. एक्स्ट्रा पाणी जर लागत असलं तर. माझ्या इकडे अगदी परफेक्ट आहे. अजून पाणी घालायची काही गरज नाहीये. आता एकदा चांगले मिक्स करून घेते आणि आता मी हीट हायवर ठेवले. जेव्हा उकळी येईल तेव्हा मी परत मीडियम करून घेईल. आता एकदा झाकण लावून घेते आणि लगभग 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि आता भोपळा चांगली शिजलेली आहे. एकदा मीठ चेक करून घ्यायचं. जर लागत असलं तर अजून घालून घ्यायचं. मी पण मीठ घालून घेतले आणि यासोबत घालते थोडासा गरम मसाला शेवटीला आणि जर फ्रेश कोथिंबीर असली तर ते पण घालून घ्या. माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केले. पण तुमच्याकडे असलं तर नक्की टाका आणि त्यानंतर 1 ते 1.5 मिनिटासाठी परत थोडासा उकळून घ्या आणि त्यानंतर आपली भाजी अगदी तयार आहे. ग्रेव्ही अजून सुकवायची असेल तर तुम्ही सुकवू शकता, पण माझ्या इकडे अगदी परफेक्ट आहे. मला भातासोबतच सर्व्ह करायचं म्हणून मी थोडासा पातळच ठेवले आणि सर्व्ह केल्यानंतर तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसते, किती टेम्पटिंग दिसते आणि खायला खूपच डिलिशियस झालेली आहे. आता ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत पण सर्व्ह करू शकता, भातासोबत पण सर्व्ह करू शकता. खूपच यम्मी लागते. नक्की ट्राय करा मित्रांनो आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली.